डोसा तर तुम्ही खूप खाल्ला असेल, पण मटर डोसा कधी खाल्लाय का? चला तर आज आपण पाहूयात एकदम कुरकुरीत मटरचा डोसा कसा बनवायचा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. फ्रेश मटर तर मार्केटमध्ये मिळून जातात आणि जर तुमच्याकडे फ्रेश मटर नसेल तर तुम्ही फ्रोझन मटरचा पण वापर करू शकता. इथे मी 1 वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे. आता आपला डोसा तिखट होण्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या टाकलेत आणि 1 अद्रकचा तुकडा आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. तर आपल्या डोश्याला चांगला कलर येण्यासाठी यामध्ये आता मी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीरीने काय होतं, एक तर आपला डोसा एकदम खमंग लागतो आणि दुसरं म्हणजे याचा कलर पण एकदम सुंदर येतो. तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता याची पेस्ट करून घ्यायची आहे, तर मी झाकण लावून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. आपली ही पेस्ट एकदम व्यवस्थित बारीक झालेली आहे आणि काय खमंग वास येतोय. तर ही आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता काय सुंदर कलर आलेला आहे. तर यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1 कप बारीक रवा टाकलेला आहे. तुम्ही मोठा रवा पण वापरू शकता. आणि दुसरे साहित्य ते म्हणजे गव्हाचे पीठ. ते तर सर्वांच्याच घरी असते. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ टाकले. आता आपला डोसा आणखीनच कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ टाकते. हे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकले तरी चालेल. तर इथे मी साधारण 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता इथे आपण हाफ स्पून जिरे टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकले आणि थोडेसे काळे मिऱ्याची पावडर टाकली आहे. तर हे आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता मिक्स करून घेते हे. तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. इथे आपले डोश्याचे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण डोसे करून घेऊयात. इथे गरम करण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे. त्यावरती मी थोडं थोडं तेल टाकून घेते. तर आपण हे डोसे बनवताना जास्त तेलाचा वापर करणार नाही आहे. तर इथे मी कापडच्या साहाय्याने हे तेल सर्वकडे लावून घेते. तर आपण हे मोठ्या गॅसवरतीच बनवणार आहोत. जे मिश्रण बनवलं होतं ते असे चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचे पॅनवरती. तुम्ही पाहू शकता की पूर्ण असं भरायचं नाही आहे. मध्ये मध्ये जे जाळे दिसत आहेत ते तसेच ठेवायचे. त्यामुळे आपला डोसा एकदम क्रिस्पी होतो. तर इथे वरचं आवरण सुकलेलं आहे. तर त्यावरती तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता. तर थोडं थोडं मी इथे तेल टाकलेलं आहे. आपल्याला डोसा साधारण 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता हा डोसा व्यवस्थित निघतोय पण आणि तो एकदम जाळीदार आणि कुरकुरीत झालेला आहे. काय मस्त कलर आलेला आहे आणि हा डोसा खायला पण एकदम खमंग, कुरकुरीत लागतो. तर एकदा तुम्ही हा डोसा नक्की करून पहा आणि याबरोबर जी चटणी मी सर्व्ह केली आहे, त्या चटणीची रेसिपी आधीच मी चॅनेलवर अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि या चटणीसोबत डोसा खायला खूप अप्रतिम लागतो. तर एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.